आणि बातमी महत्त्वाची, साताऱ्यातली वाई तालुक्यात मोठी दुर्घटना घडली। धोम धरणाच्या डाव्या कालव्याला पहाटे मोठं भगदाड पडलं। हा कालवा फुटल्यानं ओझरडे गावात मोठा पूर आलाय। या पुराच्या पाण्यात अनेक ऊसतोड कामगार अडकले होते, मात्र त्यांना वेळीच बाहेर काढण्यात आलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। मात्र या ऊसतोड कामगारांचं सर्व साहित्य, अन्नधान्य, पैसे, काही बैलगाड्या आणि 2 बैल वाहून गेलेत। या ऊसतोड कामगारांचे संसारच उघड्यावर आलेत। या घटनेच्या ठिकाणी जिल्हा प्रशासन पोहोचलेले आहे। 150च्या वर कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। तर सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र घरं आणि शेतजमिनीचं मोठं नुकसान झालंय। प्राथमिक अंदाज हा भरावातून फुटलेला आहे। म्हणजे ॲक्युरेटची उंची जास्त आहे, भराव मातीचा भराव मोठा आहे, त्यातून फुटला आहे। ते प्रवाह बंद झाल्यानंतर त्याचं डिटेल निरीक्षण करता येईल। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा पुन्हा एकदा टॉप 50। ठाणे ते नवी मुंबई विमानतळाचा 26 किलोमीटरचा नवीन मार्ग उभारण्यात येणार आहे। 26 किलोमीटरचा एलिव्हेटेड आणि दुमजली मार्ग बांधण्याचा प्रस्ताव सिडकोनं दिलाय। मुंबई ठाण्यापासून नवी मुंबई विमानतळावर जलद गतीनं पोहोचता यावं यासाठी सिडकोनं हालचाली सुरू केल्यात। यामुळे मुंबई ठाणेकरांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे। नाशिक शहरात आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे। गंगापूर धरण तसंच मुकणे धरणावर विविध कामं महावितरणकडून केली जाणार आहेत, त्यासाठीचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दिवसभर पाणी पुरवठा होणार नसल्याचं पालिकेकडून कळवण्यात आलंय। तर रविवारी सकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे